स्वागत आहे तुमचं आपल्या YouTube चॅनलमध्ये। मित्रांनो, PM किसान योजनेच्या माध्यमातून सुरू करण्यात आलेली नमो शेतकरी महासन्मान निधी योजना या योजनेच्या हप्त्यासंदर्भात वाढ होण्याची दाट शक्यता आहे। हिवाळी अधिवेशनामध्ये नागपूर येथील हिवाळी अधिवेशनामध्ये नक्कीच काहीतरी निर्णय येईल अशी आशा आहे। सविस्तर माहिती जाणून घेऊ। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। तर थेट जाऊ आपण वेबसाईटवर। तर आपण अधिकृत वेबसाईटवर आलेलो आहोत। SMNY महाडीबीटी च्या एक वेबसाईट आहे PM किसान योजनेची, त्याची डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक देऊन टाकतो। तर मित्रांनो, अशा पद्धतीने तुम्ही त्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या अधिकृत वेबसाईटवर या आल्याच्या नंतर अनेक शेतकरी बांधवांना यामध्ये दोन पर्याय दिसतात। एक म्हणजे लॉग इन करा, दुसरी म्हणजे लाभदारी स्थिती। अशा पद्धतीचे जे हे आहेत दोन पर्याय दिसत आहेत आणि ही अधिकृत वेबसाईट आहे। आपण लाभदारी स्थितीवर गेल्याच्या नंतर जसं PM किसान योजनेचं आपण स्टेटस काढू शकता, तसंच नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचं स्टेटस पण काढू शकता। तर अशा पद्धतीने स्टेटस सुद्धा इथे काढू शकता। दुसरं म्हणजे लॉग इन करा, हे आपल्यासाठी नाही तर लाभदारी स्थितीवर सुद्धा तुम्ही तुमची स्थिती तपासू शकता। तसेच मित्रांनो, आता ही स्थिती तपासायची म्हटल्याच्या नंतर काय काय डॉक्युमेंट म्हणजे आधार क्रमांक लागेल काय लागेल, तर मोबाईल क्रमांक लागू शकतो नमो शेतकरी योजनेला। दुसरं म्हणजे आपल्याला PM किसान योजनेचे रजिस्ट्रेशन नंबर असेल तर रजिस्ट्रेशन नंबर आधार काढून काढल्याच्या नंतर इथं तुम्ही पेस्ट करून कॅप्चा टाकल्याच्या नंतर तुमचं स्टेटस चेक होईल। तर अशा पद्धतीने तुम्ही स्टेटस सुद्धा चेक करू शकता। तर मित्रांनो, अशा पद्धतीने नक्कीच शेतकऱ्याच्या खात्यामध्ये एकंदरीत 15,000 रुपये वार्षिक मिळतील। जे नमो शेतकरी योजना आहेत त्या योजनेची अशी शक्यता वर्तवली जात आहे। तर मित्रांनो, YouTube चॅनल सबस्क्राईब केल्याच्या नंतर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकला नक्की विजिट करा। धन्यवाद।